जर वाराणसीत येणार असाल तर ह्या तुम्ही स्ट्रीट फूड ट्राय केलेच पाहिजे, जसे की काशी चाट भंडार, श्रीजी मलायो, द राम भंडार आणि जे घाटाच्या किनारी जे फूड भेटतं. 3 किलोमीटर लांब मला चालवत आणलं का तर ह्या फक्त एवढ्या मॅगीसाठी. मॉर्निंगला सर्वात प्रथम उठून गेलो डायरेक्ट नाश्ता करायला घाटावरती असे तुम्हाला फूड स्टॉल लय भेटतील. तिथनं गेलो श्रीजीवाल्याकडे, का तर श्रीजीवाल्याकडे आम्ही गेलो मॉर्निंगला, आणि जसं आम्हाला जायचं होतं भैरवनाथला, त्याच्यामुळे आम्ही तिथं न खाता पुढे निघलो. म्हणजे रस्त्यात थांबून खाल्ले पेरू, आणि तसेच मंदिरापाशी आलो. श्रीजीपाशी न खाण्याचा हा माझा सर्वात मोठा लॉस झाला. तसंच मी रात्री गेलतो, तर मला माहिती नव्हतं की मला हे फक्त मॉर्निंगलाच भेटतं. तर रात्रीच्या ह्या गल्लीत फिरायला खूप मजा येत होती. 4 वाजता गेलो होतो तर खूप फिरलो, कारण की इथं तुम्हाला फिरण्यासाठी गल्लीच्या मधनं खूप भारी वाटतं. तसेच की इथं फूड खूप भारी भारी भेटतं, जसे की तुम्ही ट्राय करू शकता. रस्त्यात पण बघू शकता, इथे लोक पण खूप फ्रेंडली आहेत. जसे हा माझ्यासाठी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, आणि सोलो ट्रॅव्हलिंग मी ह्याच्या आधी केलेली आहे, पण हे माझा लाईफ मधला पहिला एक्सपिरियन्स होता. मॉर्निंग में किती दादांचं असं म्हणणं ऐकून डायरेक्ट रात्री 8ला उठलो, डायरेक्ट गेलो मोमोज खायला. ती पण स्टीमवाले मोमो होते, ते मला इतके काय आवडत नाहीत. मग गेलो परत बाहेर, रात्रीच्या 2 वाजता बाहेर पडलेलो. तसेच रात्रीच्या 2 वाजता पण इथं चांगली चेल प्यायला असती, कारण लोक घाटावरती चांगले फिरत असतात. हे दादा होते, हे युपी मधलेच होते. यांच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. तसेच यांचे एक्सपिरियन्स भारी होते. दादांनी मला लेमन टी ऑफर केली. लेमन टी पिऊन डायरेक्ट झोपायला गेलो. डायरेक्ट मॉर्निंगला 7ला उठून डायरेक्ट निघलो दर्शन करण्यासाठी. तर मॉर्निंगला आज सर्वप्रथम ठरवलेलं की काशी विश्वनाथजीचं दर्शन घ्यायचं, आणि त्यानंतर जे लोकल फूड आहे ते ट्राय करायला जायचं. तसंच आज आम्हाला आजचा दिवस होता बनारसमधला, तर निघलो फूड ट्राय करण्यासाठी. जर तुम्ही बनारसमध्ये येणार असताल, इथं लोकल फूड तुम्ही ट्राय करू शकता, कारण की इथं लोकल फूड एक नंबर लागतं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन सिटीत जाऊन ज्यावेळेस सोलो ट्रॅव्हलिंग करत असतो, त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. हा तर माझ्यासाठी सेकंड टाइमचा एक्सपिरियन्स होता, कारण की फर्स्ट टाइम मी केदारनाथ सोलो गेलतो, आणि बनारस सेकंड टाइम होतं. त्याच्यामुळे पहिले गेलो दर्शन करण्यासाठी, दर्शन करून थेट निघलो डायरेक्ट मला खाण्यासाठी, कारण की काल रात्री गेलो तिथं तर भेटलं नाही. तर म्हणून आज परत निघलो, श्रीजीवाल्यापाशी गेलो, आणि असलेली गर्दी बघून तुम्हाला कळू शकेल की असं खरंच बोललं जातं. ज्यावेळेस तुम्ही सर्दीत असता त्यावेळेस अमृत पाणी, आणि हे खाऊन खरंच तसं वाटलं. एक नंबर टेस्ट होती. लाईफ मधलं सर्वात बेस्ट टेस्ट हे लागलं मला. तर राम भंडारला गेलतो, पण तिथं मी काय फूड ट्राय नाही केलं, कारण की माझ्यासाठी इतकं भारी नाही वाटलं मला. त्यांना पुढे गेलो, आणि गेलो डायरेक्ट लक्ष्मी चायवाल्याकडे. लक्ष्मी चायवाल्याचं पण तुम्ही फेमस आहे. इथं ब्रेड वगैरे खूप भारी भेटतात, जसे की तुम्ही बघू शकता. तिथं मलाई लावून ब्रेड हे केले जातात. आणि इकडे एक हे आहे म्हणजे भारी आहे की चहा कुल्हडमध्ये सर्व केला जातो. हा माझा मित्र झाला होता, हा मुंबईवरून आलेला आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यासोबत आता पुढचा एक दिवस मी एक्सटेंड करून इथं राहणार आहे. इथं स्वीटमध्ये खायला तुम्हाला काय पण भेटून जाईल, आणि ती पण एकदम कमी पैशात आणि एकदम भारी. जसं की तुम्ही पाहू शकता, बनारसमध्ये गेलोय आणि पान नाही ट्राय केला असं कधीच होत नाही. म्हणून भावाला बोललो आपण पान ट्राय करू. पण आम्ही दोघं होतो नशिली पदार्थापासून लांब, त्यामुळे खाल्लं आम्ही गोड पान खाऊन घेतलं, तरी एक नंबर लागलं. का आता बनारसमध्ये आल्यावरती असं कोणतरी बोललं की पान खाल्लंच पाहिजे, म्हणून पान खाल्लं, आणि थेट गेलो डायरेक्ट दाल खिचडी खायला. दाल खिचडी खाल्ली. रात्री मला जायचं होतं, हे दोघं भाऊ होते, बिहारचे होते, यांच्यासोबत आज मी पण निघणार होतो. पण भाऊ बोलला उद्या माझा बड्डे, तू थांबच. डायरेक्ट गेलो, उद्याच्या अभिषेकची तयारी करायला गेलो. पहिलं सर्वात प्रथम गेलो बदोनी या चौराह्याला, कारण की ह्या चौराह्यावरनं तुम्हाला कुठं जरी जायचं असेल तिकडे गाड्या भेटतात. तसंच ऐकलं होतं की काशी चाट भंडार हाच होता जो अंबानीच्या मुलाच्या लग्नात ज्यांनी स्वतःचा स्टॉल लावला होता. इथली गर्दी पाहून तुम्ही कळू शकेन की इथे किती दररोजची गर्दी असते. का आता आज आम्हाला वरती बसायला जागा सुद्धा नव्हती भेटली, तर ऑर्डर दिली आपापली, आणि फूड ट्राय करावं बोललो. ऑनेस्टली एक्सपिरियन्स सांगतो. आई शपथ वर्थेड होत्या. इतका क्रेज आहे ही खरं आहे. आणि इथलं लोकल फूड तुम्ही लाईफ मध्ये कधी ना कधी तरी ट्रायच केलं पाहिजे. 2 मिनिटात बनणारी मॅगी खाण्यासाठी गेलो 3 किलोमीटरला. तर रस्त्याने निघलेलो, गेलो डायरेक्ट आस्सी घाटला. आस्सी घाट मणिकर्णिका घाटापासून होता 3.8 किलोमीटर. 2 मिनिटात बनणारे मॅगीचा वेट आम्ही 42.5 मिनिटं केला. त्याच्यानंतर दादा तर फुल हेवी ड्रायव्हर होते. मॅगीची प्राइस बघितली, दादा फुल हेवी कांदा लिंबू कापून टाकून मस्तपैकी मॅगी बनवत होते. 3 किलोमीटर लांब मला चालवत आणलं का तर ह्या फक्त एवढ्या मॅगीसाठी. 7.5 मिनिटात बनवलेली मॅगी 2 मिनिटात खाऊन डायरेक्ट 3.5 किलोमीटर चालायची तयारी केली आणि निघलो. इकडे दादा होते, त्यांची सिंगिंग ऐका तुम्ही.
का तर भाऊचा बड्डे होता म्हणून आज थांबून ठरवण्यात आलं होतं मला पण. भाऊ गेला तर अभिषेक वरनं आला. मग आम्ही निघलो स्ट्रीट फूड खाण्याच्या शोधात. मस्तपैकी बनारसच्या गल्ल्या उलट्या पालट्या करत आम्ही घेतली एक थाळी. थाळी म्हणजे चव एक नंबर होती. पनीरची भाजी आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या. तर मित्र गेलता दर्शन करण्यासाठी आणि मी डायरेक्ट थेट रूमवरती झोपण्यासाठी. डायरेक्ट रूमवरनं संध्याकाळी निघलो आणि आता ठरवलेलं काशी चाट भांडारमध्ये जाऊन जागावरती बसून डिश ट्राय करायची. असं आम्ही ठरवूनच गेलो आता जातानीच. तर डायरेक्ट बसायला तर जागा भेटली. ऑर्डर येण्यासाठी अख्खेच्या अख्खे 5 मिनिटं लागले. का तर इथं कस्टमरची गर्दी तुम्हाला माहितीच आहे खूप असते आणि ह्याचं नाव पण खूप मोठं आहे इथे, तर त्याच्यामुळे खूप टाइम लागत असतो ऑर्डर येण्यासाठी. सेम कालचाच मेनू आम्ही रिपीट केलता. हा व्हिडिओ होता बनारसमध्ये गेल्यावरती तुम्ही कोणते कोणते फूड ट्राय करू शकता ह्या विषयावरती. येणाऱ्या काही दिवसात मी अजून व्हिडिओ अपलोड करणार आहे, ते वेगवेगळे असतील वेगवेगळ्या टॉपिकवरती. तर सबस्क्राईब करून घ्या.